काल बिग बॉस मराठी सीझन 5 मधनं महाराष्ट्राच्या वंडर गर्ल वर्षाताई उसगावकर यांचं मिड वीक इव्हेक्शन झालं आणि त्यानंतर बिग बॉस मराठी सीझन 5 ला टॉप 6 फायनलिस्ट मिळाले। आता यामध्ये आणखी एक बिग बॉस ट्विस्ट आणत एक सदस्य बिग बॉस मराठीच्या घरातनं मिडवीक अंतर्गत घराबाहेर जाणार आहे। कोणाचं मिडवीक इव्हेक्शन होणार आहे आणि कोण जाणार बिग बॉस मराठीच्या घराबाहेर त्या अगोदर मित्रांनो मी वर्षाताईंचं अगदी मनापासून कौतुक करणार आहे। बघा, वर्षाताई बिग बॉसच्या घरातील पहिल्या कंटेस्टंट त्या होत्या ज्यांनी बिग बॉसच्या घरामध्ये प्रवेश केला होता। एक सिनियर कलाकार होत्या आणि त्यांना खूप गोष्टी बिग बॉसच्या घरामध्ये फेस कराव्या लागल्या, जसं की जान्हवी किल्लेकर असेल, निकी तांबोळी असेल, या दोघींनीही खूप खालच्या थरात जाऊन वर्षाताईंना त्या बोलल्या, त्यांची लायकी काढली, त्यांचं करिअर काढलं, त्यानंतर त्यांना मिळालेले शासनाचे पुरस्कार काढले। निकी तांबोळी इथेच थांबली नाही तर त्यांच्या मातृत्वावर सुद्धा गेली। एवढं सगळं घडून सुद्धा वर्षाताईंनी आपला संयम ढळू दिला नाही, फक्त आपल्या शब्दातनंच त्यांनी समोरच्याला गार केलं। बघा, वर्षाताईंच्या जागेवर दुसरं कोणी असतं ना तर खूप काही झालं असतं बिग बॉसच्या घरामध्ये, परंतु वर्षाताई एवढं सगळं घडून सुद्धा खूप शांत होत्या। तर यासाठी आहे ना खरंच वर्षाताईंचं मनापासून कौतुक। वर्षाताई, तुमचं मनापासून कौतुक आहे। तर मित्रांनो, बघूया आपण वोटिंग ट्रेंड काय सांगतात, कोण जाऊ शकतं आज मिडवीक इव्हेक्शन अंतर्गत, आणि हे खूप शॉकिंग इव्हेक्शन असण्याची शक्यता आहे। तर बघूया आताचे लेटेस्ट ओपनिंग वोटिंग ट्रेंड काय म्हणतात। मित्रांनो, 6 सदस्य हे सध्या फायनलिस्ट आहेत, त्यापैकी एका सदस्याचा आज पत्ता कट होणार आहे। तर बघूया वोटिंग ट्रेंड काय म्हणतात। मित्रांनो, 6व्या क्रमांकावर म्हणजे बॉटमला आहे त्या म्हणजे जान्हवी किल्लेकर। जान्हवी किल्लेकरांचा बिग बॉसच्या घरामध्ये खूप गेम आहे, त्यामुळे जान्हवी किल्लेकरचा बिग बॉसच्या घरामध्ये नक्कीच गेम आहे। बऱ्यापैकी त्यांनी बिग बॉसच्या घरामध्ये आपला खेळ दाखवलाय। आता त्या चांगला वागण्याचा, चांगला खेळण्याचा प्रयत्न नक्कीच करतात, तो दिसतोय सुद्धा। पण काय आहे ना की जान्हवी किल्लेकर मागे जे काही वागल्यात तर त्याचा नक्कीच परिणाम जान्हवी किल्लेकरांवर होतो आणि त्यांना जास्त अशी वोटिंग होताना दिसत नाही। त्या सध्या बॉटमला म्हणजे 6व्या क्रमांकावर आहेत। नंबर 5 ची गोष्ट करायची झाली तर इथे जान्हवीची सख्खी चुलत मैत्रीण निकी तांबोळी आहे। निकी तांबोळीचा तर बिग बॉसच्या घरामध्ये खूप 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 गेम आहे, पण निकी तांबोळीला जास्त असं वोटिंग होताना दिसत नाही। सध्या निकी तांबोळी या वोटिंग ट्रेंडमध्ये अगदी 5व्या क्रमांकावर आहे। नंबर 4 ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे आपला कोल्हापूरचा पठ्ठ्या, तो म्हणजे डीपी म्हणजेच धनंजय पवार। धनंजय पवारला सुद्धा बऱ्यापैकी वोटिंग होताना दिसते आणि मी मागे पण सांगितले की धनंजय पवारसाठी खूप सारे कॅम्पेन आई वडील असतील किंवा मग त्यांची पत्नी असेल, खूप सारे कॅम्पेन घेताना दिसत आहेत आणि धनंजय पवारसाठी अक्षरशः त्यांचे मित्रमंडळी खूप सरसावलेले दिसत आहेत आणि मोठ्या प्रमाणात धनंजय दादाला वोट करा असं सांगताना दिसत आहेत आणि त्याचा खूप सारा परिणाम धनंजय दादाच्या वोटिंगवरती होताना दिसतोय। त्याला तगडी वोटिंग होताना दिसते। सध्या धनंजय दादा या वोटिंग ट्रेंडमध्ये 4थ्या क्रमांकावर आहे। तर नंबर 3 वरती आहे ती म्हणजे अंकिता वालावलकर, जिला काल बिग बॉसने अगदी बॉटमला ठेवलं होतं। पण मित्रांनो, मी खरं सांगतो, अंकिताला आहे ना खूप 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 सपोर्ट मिळताना दिसतोय। मी मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये पण सांगत आलोय की मी पहिल्यांदा अंकिताला एवढा सपोर्ट बघितला, काय प्रचंड सपोर्ट मिळतोय। मला असं वाटतं की अंकिता जाणार 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 घराबाहेर, त्यामुळे लोक खूप सरसावलीत अंकितासाठी आणि सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये अंकिता ही 3ऱ्या क्रमांकावर आहे। नंबर 2 ची गोष्ट करायची झाली तर इथे आहे अभिजित दादा सावंत। अभिजितला सुद्धा प्रचंड सपोर्ट मिळताना दिसतोय। अभिजितसाठी सुद्धा बरीच लोक त्याला वोट करा असं सांगताना दिसत आहेत। तर आताच मी एक लेटेस्ट व्हिडिओ बघितला की सोनू निगम सुद्धा त्याच्या सपोर्टमध्ये आलेला आहे। तर अशा प्रकारे अभिजित दादा सावंत याला बऱ्यापैकी सपोर्ट मिळतोय आणि तो सध्या 2ऱ्या क्रमांकावर आहे। नंबर 1 वरती राज्य करतोय तो म्हणजे सूरज दादा चव्हाण। सूरजला सुद्धा खूप सारा सपोर्ट मिळतोय, परंतु काल आहे ना सूरजला सुद्धा अगदी बॉटमला ठेवलं। हे का ठेवलं रे, तर TRP मिळावा यासाठी सूरजला अगदी बॉटमला ठेवलं। सूरजला किती सपोर्ट मिळतोय हे बिग बॉसलाही माहिती आहे, मेकर्सलाही माहिती आहे आणि बाकी सगळ्यांनाच माहिती आहे। सूरज सध्या या वोटिंग ट्रेंडमध्ये 1ल्या क्रमांकावर आहे। नंबर 2 वरती आहे तो म्हणजे अभिजित सावंत। नंबर 3 वरती आहे ती म्हणजे अंकिता वालावलकर। नंबर 4 वरती आहे डीपी भाऊ। त्यानंतर नंबर 5 वरती आहेत निकी तांबोळी आणि अगदी 6 वरती आहेत त्या म्हणजे जान्हवी किल्लेकर। मित्रांनो,
जे काही वोटिंग ट्रेंड आहेत याच्यामध्ये नक्कीच जान्हवी किल्लेकर याच बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जातील असं एकंदरीत चित्र स्पष्ट झालेलं आहे. पण ज्या पद्धतीने अंकिताला काल बॉटमला ठेवलं, अंकिताच्या अगोदर जान्हवी वगैरे यांना सेव्ह केलं, तर हे पण आहे. आणि यासोबतच वेळोवेळी जेव्हा जेव्हा इव्हिक्शनची प्रक्रिया राबवत असताना अंकिताला बॉटमलाच ठेवलं जातं. आता याच्या मागे नेमका काय बिग बॉस आणि मेकर्सचा उद्देश आहे तो माहिती नाही. त्यामुळे जरी जान्हवी किल्लेकर ही आता जायला पाहिजे नक्कीच, कारण वोटिंग ट्रेंडनुसार जान्हवी जायला पाहिजे, पण अंकितावरती सुद्धा टांगती तलवार नक्कीच असणार आहे. कारण वेळोवेळी अंकिताला तिची जागा दाखवून दिली आहे की तू बॉटमलाच आहेस, तू बॉटमलाच आहेस. आता हे नेमकं बिग बॉस TRPसाठी करतात की खरंच तिला घालवायचं आहे, हा मोठा प्रश्नचिन्ह नक्कीच आहे. पण अंकितावरती सुद्धा बिग बॉस मराठीच्या घरातनं आज बाहेर जाण्याची टांगती तलवार नक्कीच आहे. पण मला असं वाटतं की वोटिंग ट्रेंडनुसार नक्कीच जान्हवी किल्लेकरच बिग बॉस मराठीच्या घराबाहेर जायला पाहिजे. आणि जो काही प्रोमो आलाय तर सगळेच शॉकिंग झालेले आहेत. अक्षरशः काय तिचं नाव निकी तांबोळी हे सुद्धा खूप शॉक झाले, अभिजित शॉकिंग झालेला आहे आणि जान्हवी सुद्धा स्वतः शॉकिंग झाली. त्यामुळे असं वाटतं की जान्हवी हीच बिग बॉसच्या घराबाहेर गेली असं एकंदरीत दिसते. काय वाटतं तुम्हाला, जान्हवीने जायला पाहिजे की मग अंकिताने जायला पाहिजे हे कमेंट्स करून नक्की सांगा. किंवा बाकी इतर जे काही टॉप 4 सदस्य आहेत त्यापैकी जायला पाहिजे हे कमेंट्स करून नक्की सांगा. तुमचा सपोर्ट कोणाला आहे आणि कोणी जिंकायला पाहिजे बिग बॉस मराठी सीझन 5ची ट्रॉफी हे सुद्धा कमेंट्स करून नक्की सांगा. बिग बॉस मराठीच्या अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.